सो विद्यार्थी मित्रांनो, पर्पल आर्ट इन्स्टिट्यूटच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, ENTCचा M3चा जो पहिलाच पेपर आहे, एंडसेममध्ये पहिला पेपर ENTCचा M3 आहे, त्यामुळे ENTCचा M3चा पेपर हा उद्या 25 तारखेला असो किंवा पुढे एक्झाम पोस्टपोन हो, ते आपल्याला माहिती नाही, पण एक्झाम जेव्हाही असेल तुमची M3ची 70 मार्कची ENTCसाठी, सो 70 पैकी समजा तुमचा अभ्यास झालेला नसेल किंवा झालेला असेल तरी 30 मार्क कुठले फिक्स आपल्याला पडू शकतात, कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे की ते केल्याने ॲटलिस्ट आपल्याला आउट ऑफ 70 30 मार्क येतातच, कारण पासिंग 28 मार्कला आहे। सो 30 मार्क कसे घ्यायचे आणि एंड सेममध्ये पास कसं व्हायचं, सो त्या आयडियाज मी आता देणार आहे। मित्रांनो, M3चं पुस्तक एवढं मोठं आहे, त्याच्यामधून सगळं करायला गेले तर ऑब्व्हियसली M3 सगळा करणं आता पॉसिबल नाही, कारण दिवस कमी आहे। सो याच्यामधनं सगळं करण्यापेक्षा कुठले टॉपिक्स फक्त सिलेक्टेड केले तर मला ते टॉपिक्स फिक्स पेपरला येणार आहे आणि त्याने मला ॲटलिस्ट 30 मार्क माझी पासिंग तर होणारच आहे, असे कुठले टॉपिक्स आहे हे आधी आपण करायला पाहिजे। ओके, मग त्याच्यानंतर एकदा पासिंग झाली की मग आपली सेकंड स्टेप असते स्कोरिंगची। मग स्कोरिंग ही प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार वेगवेगळी असू शकते, काही मुलं 50 मार्कसाठी करू शकतात, काही मुलं 70 साठी करू शकतात, पण ॲटलिस्ट 30 मार्क कुठले सिक्युअर करायचे, कुठले इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यावर प्रश्न येणारच आहे। सो या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहे। सो आपण सुरू करूया आणि त्यासोबतच पेपर तुमचा पॅटर्न कसा असेल तेही मी सांगणार आहे। सो बघा, पेपर पॅटर्न जनरली तुमचा ह्या प्रकारचा असणार आहे। ओके, क्वेश्चन नंबर 1 हा तुमचा 90% MCQ वरतीच असेल, कारण मागचा जो बॅकलॉगचा ENTCचा पेपर झाला त्यामध्ये पण क्वेश्चन नंबर 1 हा MCQ वरतीच होता। सो हा पण पेपरमध्ये शक्यतो पहिला क्वेश्चन हा 90% MCQचाच असेल। त्यामध्ये तुम्हाला 6 क्वेश्चन MCQचे दिलेले असतील, 4 प्रश्न हे 2 मार्कला आणि 2 प्रश्न 1-1 मार्कला, असे टोटल इथे तुम्हाला 10 मार्क्ससाठी MCQ विचारले जातील। लक्षात ठेवा। आता तुमच्या मनात प्रश्न येईल, सर एवढी सगळी थेरी करायची आहे, एवढे MCQ पण करायचे कसं शक्य आहे? सो आत्ताची ही वेळ 10 मार्कासाठी प्राधान्य न देता 60 मार्काचा जो M3चा थेरी पेपर आहे त्याच्यासाठी आपल्याला प्राधान्य द्यायचं। सो MCQचं वेगळं प्रिपरेशन करू नका जेव्हा तुम्ही थेरी सोडवता। सो MCQ म्हणजे वेगळं काही नसतं, थेरीच्या मेन क्वेश्चन मधली एक छोटीशी स्टेप म्हणजे MCQ असते। सो थेरॉटिकली अभ्यास केले की MCQ आपोआप तुम्हाला सोडवता येतात, ठीक आहे। सो MCQला नाही काही केलं तरी ॲटलिस्ट थेरी केल्यानंतर ॲटलिस्ट आपण एकदम कमीत कमी धरतोय, ॲटलिस्ट तुम्हाला 5 मार्क तरी कुठेच जात नाही जेव्हा तुम्ही पूर्ण थेरी करता। सो इथे जेव्हा हा अभ्यास करणार हे 5 मार्क तुमचे सिक्युअर झाले, करेक्ट। मग क्वेश्चन नंबर 2 आणि 3 वर येऊया। क्वेश्चन नंबर 2 आणि 3 हा आहे तुमचा युनिट नंबर 3 वरती, ज्याचं नाव आहे न्यूमरिकल मेथड। न्यूमरिकल मेथड ह्या युनिट वरती आहे। बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये ABC 3 बीट असतील, त्याला और क्वेश्चन नंबर 3 असेल त्याच्यामध्ये 3 बीट असतील ABC। एकतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 घेतला तर 2 मधले तिन्ही बीट करा ABC, 3 ऑप्शन सोडून द्या, किंवा क्वेश्चन नंबर 3 घ्या, 3 मधले तिघेही बीट ABC करा, 2 ऑप्शन सोडून द्या। लक्षात ठेवा, M3 मध्ये डिप्लोमा सारखं असं नसतं की क्वेश्चन नंबर 2 मधले तुम्ही एनी 2 करा, असं नाही राहत। 2 घेतला तर 2 पूर्ण करा, 3 ऑप्शन सोडा, किंवा 3 घेतला तर 3 पूर्ण करा, 2 ऑप्शन सोडा, अशा प्रकारे तुमचा पेपर पॅटर्न असेल। सिमिलरली फॉर क्वेश्चन नंबर 5 6 मध्ये तसंच असेल, 7 8 मध्येही, 6 7 मध्येही तसंच असेल आणि 8 9 मध्येही सेम असेल। ओके, सो आता बघा, ह्या क्वेश्चन नंबर 2 3 मध्ये असे कुठले टॉपिक्स आहे, युनिट नंबर 3 मध्ये भरपूर सारे टाइप्स आहे, पण कुठले हे मी 5 टाइप इथे देतो आहे। याच्यामधले कुठले तरी 2 प्रश्न तुमच्या सोबत एकाच प्रश्नात येणार आहे आणि तुम्हाला 5 आणि 5 10 मार्क सिक्युअर होणार आहे। सो लक्षात घ्या, एक टाइप आहे लॅग्रांजेस इंटरपोलेशन आणि दुसरा आहे न्यूटन्स इंटरपोलेशन। या दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 किंवा 3 कुठेतरी येणारच आहे, या दोघांपैकी एक येणार, आणि हे तिघं आहे ट्रॅपेझॉइडल रूल, सिम्पसन्स 1/3 रूल आणि सिम्पसन 3/8 रूल, या तिघांपैकी एक प्रश्न येणार आहे, फिक्स असतं। सो हे एक 5 मार्कला गेलं आणि हा एक 5 मार्कला, हे सोबतच येणार आहे। यांच्यापैकी एक क्वेश्चन आणि यांच्यापैकी एक क्वेश्चन, सो 5 आणि 5 ॲटलिस्ट तुम्हाला 15 पैकी 15 मार्कचा क्वेश्चन आहे, ॲटलिस्ट 10 मार्क तुमचे इथे सिक्युअर होत आहे। लक्षात ठेवा, म्हणजे फक्त हे 5 टाइप केले तर तुमचे 10 मार्क सिक्युअर होत आहे। याच्यासाठी तुम्ही पुस्तकातले जे जे सॉल्व प्रॉब्लेम आहे ॲटलिस्ट तेवढे जरी केले तरी तुम्हाला हे 10 मार्क सिक्युअर होतं, अनसॉल्व पण जास्त करण्याची गरज नाही। ओके, आता हे 5 मार्क आपण इथे सिक्युअर केले, इथे 10, असे 15 मार्क आत्तापर्यंत सिक्युअर केले आहे। मग पुढे जाऊया, पुढे येतो क्वेश्चन नंबर 4 आणि 5। बघा, क्वेश्चन नंबर 4 मध्ये सेम ABC आणि 5 मध्ये ABC 3 बीट असतं, एक तो 4 सोडवा किंवा 5 सोडवा। सो या 4 5 मध्ये कुठले 2 टाइप आहे ते सोबत येतात ते मी तुम्हाला आता देणार आहे। बघा,
पहिला आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. याच्यामध्ये 5 केसेस आहे. या 5 पैकी एक प्रश्न येतो, लक्षात ठेवा. पण तो हमखास येणार म्हणजे येणारच. कुठलाही पेपर घ्या प्रश्न येणारच. डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह मध्ये 5 केसेस आहे. पहिली केस आहे वेक्टर, सेकंड केस आहे टुवर्ड्स द पॉइंट, थर्ड केस आहे नॉर्मल टू द सरफेस किंवा टू इक्वेशन म्हणता, नंतर फोर्थ केस आहे लाईन आणि फिफ्थ केस आहे मॅक्सिमम मॅग्निट्यूड. सो मित्रांनो हे एकदम सिंपल आहे. तुम्हाला वाटेल हे 5 टाईप खूप झाले. सो एकदम सोप्या केसेस आहे. एक केस समजले की बाकी 4 त्या इझिली समजता आणि ह्या 5 केस पैकी एक केस हमखास विचारता. सो इथे तुमचे 5 मार्क सिक्युर होता. सिमिलरली या डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हला जोडून समजा इथे डी आला, ओके, सो त्याला जोडून वेक्टर आयडेंटिटीज इथे येईल किंवा सिमिलरली इथे जर डी आला तर इथे वेक्टर आयडेंटिटीज येईल. म्हणजे कुठला तरी एका क्वेश्चनमध्ये हे 2 टाईप सोबत येणारच आहे. सो आयडेंटिटीजचे क्वेश्चन कसे असतात ह्या टाईपचे, प्रूव्ह दॅटचे जेवढे काही क्वेश्चन असतील पुस्तकात एकूण सॉल्व आणि अनसॉल्व असे 10-15 क्वेश्चन आहे, सोपे आहेत. ते जर तुम्ही केलेत ह्या टाईपचे क्वेश्चन असतात बघा आयडेंटिटीजचे. प्रूव्ह दॅट डेल स्क्वेअर डेल आर बार अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 अपॉन आर रेज टू 4 ह्या टाईपचे जे क्वेश्चन असतात असे आर मधले जे क्वेश्चन असतात त्यांना आयडेंटिटीज म्हणतात. सो हे 5 मार्क आणि हे 5 मार्क हे दोघं सोबत येणारे क्वेश्चन आहे. टोटल 15 मार्काचा क्वेश्चन आहे. सो ॲटलिस्ट 15 पैकी आपल्याला 10 मार्क इथे आपले सिक्युर होता. सो हे 5 इकडे आपण 5 मार्क सिक्युर केले होते. हे 5 आणि हे 10, 15 आणि हे 10, 25 मार्क हे तुम्हाला एनआरएस टॉपिक आहे. ओके, इकडे बघूया आता क्वेश्चन नंबर 6-7 मी मुद्दामून सोडून दिला आहे कारण ते शेवटी वेक्टर इंटिग्रेशन आहे आणि वेक्टर इंटिग्रेशन म्हटलं की सगळ्यांनाच जमेल असं नाही. सो हा पॅटर्न मी फक्त 30 मार्काचा दिलेला आहे पासिंगचा. सो पासिंगमध्ये हा युनिट करण्याची गरज नाही. 4 पैकी फक्त हे 3 युनिट केले. युनिट नंबर 3, युनिट नंबर 4 आणि त्याच्यानंतर हा आहे आपला युनिट नंबर 6. हे सोपे युनिट आहे. 3च युनिट परफेक्ट केले तरी तुमची पासिंग होते. युनिट नंबर जो 5 आहे तो मी ऑप्शनला सोडलेला आहे. सो ऑब्विसली ज्याला स्कोर करायचं आहे त्याने तो करायचाच आहे, पण ज्याला नुसतं पास व्हायचं आहे सो त्याच्यासाठी हा मी पॅटर्न दिलेला आहे. क्लिअर. सो आता हा जो आहे क्वेश्चन युनिट नंबर 6 हा आहे तुमचा कॉम्प्लेक्स नंबर किंवा त्याला कॉम्प्लेक्स व्हेरिएबल म्हणता. सो याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 आणि 9 मध्ये येतील. सो याच्यामध्ये 10 मार्क कसे सिक्युअर करायचे त्यासाठी मी तुम्हाला 3 इम्पॉर्टंट टाईप देणार आहे. पहिला आहे कॉचीज रेसिड्यू, कॉचीज इंटिग्रल, बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन. बघा या दोघांपैकी एक प्रश्न असतो 5 मार्कला आणि हा कंपल्सरी असतो, यालाच जोडून येतो 5 मार्कला. सो समजा या ठिकाणी कॉचीजचा आला, इथे बायलिनियरचा येईल. सो 5 आणि 5 10 मार्क आउट ऑफ 15 10 मार्क आपल्या इथे सिक्युअर होत आहे. करेक्ट. सो बघा आता हा क्वेश्चन मी ऑप्शन सोडून दिला आहे. 6-7 युनिट नंबर 5 वेक्टर इंटिग्रेशन तुम्ही कन्सिडर पण केलेलं नाही तरी तुम्ही ॲटलिस्ट 30 ते 35 मार्क घेत आहे. बघा हे 10 मार्क आपण इथे सिक्युअर केले. येस वी कॅन चेक. इथे आपण 10 मार्क सिक्युअर केले. ओके, इथे 10 मार्क सिक्युअर केले आणि इथे 10 मार्क सिक्युअर केले. सो 10 10 10 30 आणि हे मी ॲटलिस्ट 5च धरले आहे. सो 35 मार्क आउट ऑफ 70 30 to 35 मार्क तुम्हाला आरामात मिळत आहे बघा. आणि इथे पासिंग होते. सो पासिंग तुमची 100% इथे गॅरंटेड आहे फक्त एवढेच टॉपिक केले तर. येस मित्रांनो, आता हे झालं तुम्हाला पेपर पॅटर्न मी एक्सप्लेन केला. आता सगळ्यात महत्त्वाच्या 2-3 गोष्टी सांगतोय. पेपर सोडवताना पहिल्यांदा M3 मध्ये क्वेश्चन आयडेंटिफाय करा. बघा ह्या क्वेश्चनमध्ये टाईपचं नाव दिलेलं असेल पण आयडेंटिटीजमध्ये टाईपचं नाव दिलेलं नसतं. तिथे तुम्हाला टाईप आयडेंटिफाय करावं लागतं. सो कसं ओळखायचं, असे डेल किंवा आर टाईपचे क्वेश्चन आले ते समजायचं आयडेंटिटीजचा प्रश्न आहे. नंतर बघा इकडे बायलिनियरमध्ये टाईपचं नाव असतं पण कॉचीज रेसिड्यूमध्ये आणि इंटिग्रलमध्ये टाईपचं नाव मेन्शन नसतं. मग काय करायचं, या टाईपचं बघा इंटिग्रेशन, जस्ट अ मिनिट, समजा ह्या टाईपचं तुम्हाला काही क्वेश्चन आला, इंटिग्रेशन झेड स्क्वेअर क्लोज इंटिग्रेशन असं असतं, झेड स्क्वेअर प्लस 2 अपॉन झेड मायनस 2 डी झेड वेअर सी इज द सर्कल मॉड्युलस झेड मायनस 2 इज इक्वल टू 1. समजा अशा टाईपचे क्वेश्चन आले तर समजायचं हे कॉचीज रेसिड्यू इंटिग्रलचे क्वेश्चन आहे. सो क्वेश्चन आयडेंटिफाय करायला शिका. ठीक आहे. सेकंड, प्रेझेंटेशन एकदम चांगलं करा. मॅथ्सला जर प्रेझेंटेशन चांगलं असतं तर पेपर चेक करताना आम्ही इझिली चेक करतो आणि मार्क चांगल्या प्रकारे दिले जातात. ओके. थर्ड, आन्सरला फायनल आन्सरला बॉक्स करा कारण एवढं लिहिलेलं असतं कळत नाही फायनल आन्सर कुठे. सो फायनल आन्सरला बॉक्स करा. ठीक आहे. फोर्थ, MCQचं टेन्शन घेऊ नका. थेरी अभ्यास झाला की MCQचा अभ्यास आपोआप होऊन जाईल. MCQ तुम्हाला सोडवता येतील. MCQ वेगळं काही नसतं. ठीक आहे मित्रांनो. सो
एवढ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या एवढं फॉलो करा. मला खात्री आहे तुम्हाला ॲटलिस्ट आउट ऑफ 70 तुमची पासिंग या व्हिडिओनंतर होणारच. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांचं पण M3चं कायमचं टेन्शन निघून जाईल. सो थँक्यू फॉर इट.